ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू आहे। जुडोमध्ये महिला आणि पुरुषांच्या गटात भारतानं काल सुवर्ण पदकांची कमाई केली। महिलांच्या 48 किलो वजनी गटात अस्मिता डेनं कॅनडाच्या हायडी क्वाच हिचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं, तर पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात हर्ष सिंगनं ऑस्ट्रेलियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं। त्यापाठोपाठ पुरुषांच्या भालाफेकमध्ये नीरज चोप्रानं 85.83 मीटरवर भाला फेकत रौप्य पदक पटकावलं, तर यशवीर सिंगनं कांस्य पदक पटकावलं। डेकेथलॉनमध्ये तेजस्विन शंकरनं कांस्य पदकाची कमाई केली। पदक विजेत्या खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे। मुष्टियुद्धामध्ये भारताच्या 10 खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली आहे। ऑलिम्पिक पदक विजेती लवलीना बोरगोहेनसह अरुंधती चौधरी, साक्षी चौधरी, प्रीती पवार, प्रिया घांगस, जैस्मिन लेम्बोरिया, अंकुश पांघल, नरेंद्र बेरवाल, जादूमणी सिंग आणि सचिन सिवाच यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे। दरम्यान राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्य अशी एकूण 23 पदकांची कमाई केली आहे। फुफ्फुस